5% दिव्यांग निधि से 4.55 लाख रुपए का वितरण। नगर देवला में 93 दिव्यांगों को प्रति व्यक्ति 4,800 रुपए की सहायता। 2020-21 से 2024-25 की अवधि का निधि वितरित। ग्रुप ग्राम पंचायत की पहल से दिव्यांगों को सीधी आर्थिक मदद। सम्मान समारोह में ग्राम पंचायत पदाधिकारियों का अभिनंदन। वंचित लाभार्थियों को शीघ्र मिलेगी सहायता। ग्राम पंचायत प्रशासन वर्ष 2020-21 से 2024-25 की अवधि में 5% दिव्यांग निधि के अंतर्गत कुल 4,55,607 रुपए की राशि 93 दिव्यांग लाभार्थियों को वितरित की गई। नगर देवला की ग्रुप ग्राम पंचायत द्वारा प्रत्येक दिव्यांग को 4,08,000 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की गई। इस पहल के प्रति आभार व्यक्त करते हुए दिव्यांग संगठनों की ओर से शुक्रवार को 13 फरवरी को सरपंच, उप सरपंच, ग्राम सेवक एवं ग्राम पंचायत सदस्यों का सम्मान किया गया। इस अवसर पर सरपंच प्रतिभा किरण काटकर, उप सरपंच निशा चंद्रकांत चौधरी, ग्राम विकास अधिकारी शरद शांताराम पाटिल, SK पवार, विद्यालय के प्राचार्य किरण काटकर सहित ग्राम पंचायत सदस्य ज्योति अरविंद सिंह परदेशी, नूर बेग, सुपड़ू बेग, राजेंद्र बाजीराव महाजन, कल्पना भगवान चौधरी, सुवर्णा पंकज पाटिल, पूनम सुशील परदेशी, महेश पाटिल, अरविंद सिंह परदेशी, चंद्रकांत चौधरी, तस्कीन सैयद आदि उपस्थित रहे। साथ ही पत्रकार शैलेंद्र बिरारी, जावेद शाह, जितेंद्र परदेशी, फारूक शेख, ग्राम पंचायत के वरिष्ठ लिपिक प्रकाश परदेशी, कर्मचारी संदीप पाटिल तथा दिव्यांग संगठनों के पदाधिकारी व सदस्य बड़ी संख्या में मौजूद रहे। कार्यक्रम का संचालन उमर बेग सांडू बेग ने किया। सरपंच प्रतीक्षा किरण काटकर ने कहा कि शासन की जो भी योजनाएं दिव्यांगों के लिए उपलब्ध हैं उन्हें ग्राम स्तर पर प्रभावी ढंग से लागू करने का ग्राम पंचायत प्रयास करेगी। दिव्यांग भाई बहनों को उनके अधिकार के सभी लाभ दिलाने के लिए ग्राम पंचायत प्रतिबद्ध है। ग्राम पंचायत अधिकारी शरद शांताराम पाटिल ने बताया कि इस चरण में जो दिव्यांग लाभार्थी वंचित रह गए होंगे उन्हें आगामी 10 से 15 दिनों में आवश्यक दस्तावेज विशेषकर UDID प्रमाण पत्र प्राप्त होने के बाद सहायता दी जाएगी। किसी भी पात्र दिव्यांग को लाभ से वंचित न रखने का प्रयास प्रशासन करेगा। दिव्यांग संगठनों के पदाधिकारियों ने ग्राम पंचायत प्रशासन का आभार व्यक्त करते हुए कहा कि समय पर मिली आर्थिक सहायता उनके लिए बड़ी राहत है और दैनिक जरूरतों में भी सहायक होगी। 5% दिव्यांग निधि का पारदर्शी वितरण, प्रशासन की सकारात्मक भूमिका और शेष पात्र लाभार्थियों को शीघ्र सहायता देने की घोषणा से नगर देवला ग्राम पंचायत का यह उपक्रम दिव्यांगों के लिए आश्रितदायक रहेगा और राहत देने वाला सिद्ध हुआ। 5 वर्षात जो निधी तुम्हाला नियमात जो दिला जातो तुम्हाला भेटला आणि ज्यांना जर भेटला नाही तर तो कारणास्तव असतो आणि त्यांचे कागदपत्र त्यांनी पूर्ण कंप्लीट करून ग्रामपंचायतीला द्यावे आणि ते पूर्ण झालं की असं नाही की आता कालावधी संपला म्हणजे तुम्हाला भेटणार नाही। ते तुमचा अधिकार आहे, तो तुम्हाला भेटणार। आज नाही तर उद्या तो नियमात बसतो, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यात नाराजगी व्यक्त करू नका। ते तुमचा बदल भी धन्यवाद मानतो। जय हिंद, जय। हमारी मैडम के लिए मैं धन्यवाद कहता हूँ, बहुत अच्छी बात बोले। उनके शब्दों से बहुत दिल कुछ हो गए, क्योंकि हमारे पैगंबर ने कहा है, मेरे को एक शेर बोल देता मैडम साहबा के ताल्लुक से, बेटी के ताल्लुक से कहता हूँ, लेडीज के ताल्लुक से कि जमाने भर में घर की बड़ी है शान बेटी से, महकता रहता है दिल का जहान बेटी से, जरूरी ये नहीं खानदान चलाने के लिए बेटा पैदा हो, क्योंकि हमारे नबी का खानदान चला है बेटी से। ये हमारी मैडम ने बहुत मागच्या काळामध्ये मुस्लिमचं प्रमाण कमी असल्याने आणि नोकर पगारात मोठ्या प्रमाणात असल्याने 5% निधी हा दिला गेला नाही। योगायोग असं की सप्टेंबर पासून महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री समृद्धी योजना या अभियान सुरू झालं आणि अभियानाला एक जोड म्हणून शासनाने असे निर्देश दिले की जे थकबाकीदार आहेत त्यांना 50% आपण सवलत देऊया, म्हणजे मोठ्या प्रमाणात कर वसूल होईल। शासनाच्या त्या शासन निर्णयाद्वारे आपण मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजना दिव्यांग हा जो त्यांना लाभ मिळालेला आहे आणि त्याच्या प्रित्यर्थ त्यांनी हा ग्रामपंचायतमध्ये जो सत्कार आयोजित केलेला आहे
सरपंच, उपसरपंच, ग्रामविस्तार अधिकारी व सर्व सदस्य यांचा, तर या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या नगरदेवळा ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच काटकर मॅडम, ग्रामविस्तार अधिकारी शरद आप्पा व उपस्थित ग्रामपंचायत सदस्य राहुल मॅडम, चौधरी मॅडम, नूर दादा, राजेंद्र बाजीराव महाजन व उपसरपंच हे जे उपस्थित आहेत यांचं मी स्वागत करतो व उपस्थित सर्व अपंग, दिव्यांग बंधू भगिनी व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, आज जो हा दिव्यांगाचा निधी आहे, अपंगाचा निधी, आता शासनाच्या नियमाप्रमाणे ग्रामपंचायतींना जो टॅक्स मिळतो त्याचा एक पर्सेंटेज दिलेला असतात की कोणता जो निधी आहे तो कुठे कसा पर्सेंटेजमध्ये खर्च करायचा असतो. पण होतं काय आहे, ग्रामपंचायतींना वसुलीच होत नव्हती आणि आपल्या ग्रामपंचायतीला वसुली होत होती ती पगारात जात होती. पण आता ग्राम समृद्धी अभियान हे इतकं फायदेशीर ठरलं की याच्या अंतर्गत जो काही वसुली होता तो एक चांगल्या प्रकारे झाला. आम्ही 3 वर्षापासून प्रयत्न करत होतो की आपण तो याला मागासवर्गीयला निधी जात होता आपला, पण दिव्यांगांना निधी खर्च केला जात नव्हता. आपली जी वसुली होत होती त्याच्या प्रमाणात 5% निधी हा द्यावा लागतो, पण तो होत नव्हता कारण तितका निधी तितकी वसुली होत नव्हती. पण आता वसूल चांगला झाला म्हणून आपण गेल्या 5 वर्षापासूनचा जो दिव्यांगांचा अनुशेष बाकी होता तो पूर्ण 5 वर्षापासूनचा त्यांचा आपण जो लाभ आहे त्यांना जो द्यायला पाहिजे त्या पर्सेंटेजमध्ये आपण तो दिलेला आहे. आणि जवळपास जे ऑनलाईन ID जे आपल्याकडे रजिस्टर होते त्यांचा जवळपास 96 लोकांचा 93 लोकांना 4,899 म्हणजे जवळपास 4,900 हे 5 वर्षाचे आपण पैसे काल प्रत्येकाच्या खात्यावर पडलेले. आता काही लोकांना असं वाटत असेल की आपण अपंग आहे, दिव्यांग आहे, पण आपल्याला निधी मिळाला नाही, तर त्यांचे डॉक्युमेंटमध्ये कागदपत्रांमध्ये काहीतरी अपूर्णता असेल, ऑनलाईन ID पूर्ण नसेल, तर त्यांनी त्यांचे डॉक्युमेंट काही लोक आले होते माझ्याकडे 2-3 लोक, त्यांना सांगितलं मी तुमचा ID क्लिअर करून घ्या